नमस्कार मैत्रिणींनो, आज मी आहे ना जेवणाची तयारी करते। जेवणासाठी मी आहे ना मस्तवाली डाळ बनवलेली आहे, एकदम वेगळ्या प्रकारची डाळ बनवलेली आहे। त्यासोबत जिरा पराठा आणि जिरा राईस बनवलेला आहे। खूप टेस्टी अशी डाळ आहे, तुम्ही नक्की बघा पूर्ण रेसिपी। त्यासाठी मी आहे ना चण्याची डाळ 1 वाटी घेतलेली आणि छिलटेवाली मुगाची डाळ 1 वाटी घेतली होती, भिजवून घेतले होते। स्वच्छ धुवून घेतलेले, कुकरला लावलेलं आहे पाणी टाकून। कुकरमध्ये टाकलेला आहे, त्यामध्ये हळद मीठ आणि थोडंसं तूप टाकून शिजायला ठेवून देणार आहे डाळ। तर बघा इथं कुकरचं झाकण लावून आता गॅसवरती ठेवून देते। तर आता डाळीसाठी आपण आहे ना थोडीशी तयारी करूया। तर त्यासाठी आहे ना मी कांदे घेतलेले आहे, टोमॅटो घेतलेले आहेत, ते असं बारीक बारीक एकदम कट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी सगळं सामान तयार करते डाळीसाठी। सहसा आहे ना डाळीसाठी असा बारीकच कांदा कापायचा। कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, थोडंसं आलं लसूणची पेस्ट आणि थोडेसे खडे मसाले घेतलेत। इथं डाळ पण शिजून झालेली आहे। तर आता आपल्याला डाळीसाठी फोडणी मारायची आहे। डाळीसाठी फोडणी मारायचं आहे, त्यासाठी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी मारलेली आहे। थोडंसं काळे मिरे, एक मोठी वेलची, तेजपत्ता आणि लाल मिरच्या टाकलेल्या आहेत, कढीपत्ता टाकलेला आहे आणि कांदा टाकलेला आहे। मस्त असं लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। तर कांदा लाल झालेला आहे, आता त्याच्यामध्ये ना टोमॅटो टाकायचा आहे। तर टोमॅटो पण मस्त असं चांगला मॅश झाला पाहिजे। तर मी ना थोडीशी आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे। आता व्यवस्थित असं फिरून घ्यायचं आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये ना पाणी टाकायचं आहे, कारण ती जे मसाला आहे ना तो मस्त शिजतो आणि पूर्ण एकजीव होतो, त्यासाठी थोडंसं पाणी टाकून शिजून द्यायचं आहे। तर बघा इथं मी जवळून दाखवते। तर मसाला मस्त शिजतो आहे। आता त्याच्यामध्येच आपल्याला आहे ना काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे। हळद मीठ तर आपण डाळीमध्ये टाकलेलं आहे, त्यासाठी हळद मीठ टाकायचं नाही। आता मस्त अशी ग्रेव्ही म्हणजे शिजलेली आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये डाळ टाकायची आहे। जी आपण डाळ शिजवून घेतली होती ना ती डाळ टाकलेली आहे। तर व्यवस्थित असं फिरून घ्यायचं आहे, डाळीला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनटं शिजून द्यायची आहे डाळीला। तर बघा मस्त अशी डाळ झालेली आहे, बघा किती छान असा कलर दिसतोय। मी वरून थोडंसं बटर टाकलेलं आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि इथं मस्त अशी डाळ तयार झालेली आहे। मी जो पराठा बनवते ना जिरा पराठा, त्याच्यासोबत खाऊन बघा, 1 नंबर डाळ लागते, खूप छान लागते आणि जिरा राईस सोबत पण मस्तच लागते। नेहमी कसं माहिती आहे आपण जिरा राईस हे ते बनवतोच, तर काहीतरी वेगळ्या पद्धतीची डाळ बनवली ना तर छान लागते। तर इथं मी जिरा पराठासाठी आहे ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता थोडेसे जिरे टाकायचे आहेत आणि ओवा टाकायचा आहे आणि थोडं तूप टाकायचं आहे। त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, आता तूप टाकलेलं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ह्याला पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ थोडंसं घट्ट मळायचं आहे, याचं जास्त असं पातळ नाही मळायचं आहे। तर बघा इथं पीठ पण मळून झालेलं आहे। तर मस्त असं घट्ट पीठ मळलेलं आहे मी। आता एक 5-10 मिनटं आपल्याला साईडला ठेवायचं आहे। तर मी इथं साईडला ठेवून देणार आहे आणि आता जिरा राईस बनवणार आहे। जिरा राईससाठी मी एक भांडं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि थोडीशी जिरे टाकलेली आहेत आणि तेजपत्ता टाकलेला आहे। बस एवढंच टाकलं आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि व्यवस्थित असं फ्राय करायचं आहे। थोडे काजू पण टाकलेले आहेत, काजू ऑप्शनल आहेत, टाकायचे टाका, नाही टाकलं तरी चालतं। तर मला खूप आवडतात जिरा राईसमध्ये काजू, त्यासाठी टाकलेले आहेत आणि व्यवस्थित असं हलवलेलं आहे आणि आता पाणी टाकायचं आहे। जेवढा आपला भात असेल त्या हिशोबाने पाणी टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे आणि थोडा वेळ उकळी आली की इथं स्वच्छ धुवून ठेवलेले तांदूळ आहेत, तर त्यामध्ये तांदूळ टाकायचं आहे
पाणी उकळल्यानंतर तांदूळ टाकले ना, भात मस्त सुटसुटीत होतो आणि मस्त मऊ शिजतो भात. तर बघा इथं आपला जिरा राईस पण तयार झालेला आहे. वरून थोडी कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्त असं वाफेवरती ठेवायचं आहे. आणि भात किती छान आणि सुटसुटीत झालेला आहे बघा. इथं जिरा राईस पण तयार झालेला आहे. आता आपण पराठे बनवायला घेऊया. तर इथं जिरा पराठा बनवते बघा मस्त असा. तर हा पराठा आहे ना, एकदम स्लो गॅसवरती क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला शेकायचा आहे. बनवायला काहीच अवघड नाही, फटाफट होतो. पण तव्यावरती शेकताना थोडासा वेळ जातो, पण मस्त होतो. थोडासा वेळ दिला ना तर पराठा एकदम छान होतो. तर बघा मी इथं स्लो गॅसवरती असं दाबून दाबून शेकून घेणार आहे पराठा. दोन्ही साईडनी असं शेकलेलं आहे. थोडंसं मी त्याच्यावरती तूप टाकलेलं आहे. तर असं तव्यावरती टाकण्याच्या ऐवजी तुम्ही खाली असे पराठे काढले ना, त्याच्यावरती पण टाकला तरी चालतं. तर बघा दुसरा पराठा पण टाकला आहे. हा पण मस्त असं शेकून घेते. मस्त पराठे झाले होते, डाळ झालेली. याच्यासोबत तुम्ही आमरस पण बनवलात ना तर एक नंबर आमरस लागतो या पराठ्यासोबत. पण मी आमरस वगैरे काही बनवला नव्हता, फक्त एवढंच बनवलेलं. आणि मैत्रिणींनो, माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्हाला माझं जेवण कसं वाटलं. आता दुपारचा जेवणाचा बेत झालेला हा. तर बघा मी वरून थोडं तूप लावलेलं आहे पराठ्याला. मस्त असे पराठे झालेले आहेत. तर तुम्हाला ताट पण सर्व करून दाखवते. इथं गरमागरम जिरा राईस, दाल तडका बोला, दाल राईस बोला, मस्त झालं होतं एकदम. पण ती डाळ एक नंबर झाली होती. तुम्ही खरंच नक्की एकदा तरी ट्राय करा, खूप छान लागते डाळ. आणि मैत्रिणींनो, आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्ही कमेंट करतच नाही आहे. कमेंट करून नक्की सांगा मला कसं वाटलं माझं हे जेवण. तर चला तर मग या तुम्ही पण खायला. मस्त असा बेत झालेला आहे. बाय.